हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चीज बॉल बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर चीज बॉल बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 बटाटे उकडून चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला यामध्ये बारीक चिरलेलं गाजर टाकायचं आहे। जर गाजर नाही टाकलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो टाकायचं आहे, थोडंसं चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक हिरवी मिरची आपण अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकूया। 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकूया आणि आपल्याला यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचा आहे। हे आपण एक छोटी वाटी टाकतोय आणि याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जर आपल्याला यामध्ये ब्रेड क्रम्सची अजून आवश्यकता वाटली तर आपण ऍड करू शकतो। आपण याचा गोळा तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपला छान असा गोळा तयार करून झालेला आहे। आता आपण यावर थोडंसं तेल टाकूया आणि याला परत एकदा छान असं मळून घेऊया। आता आपण यातलं थोडंसं मिश्रण घेऊया आणि त्याला असं चपट करून घ्यायचं आहे। आणि याच्या मधोमध आपल्याला एक छोटं चीज क्यूब ठेवायचा आहे आणि याला परत बंद करायचं आहे। मस्त बॉलचा शेप द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता याचा किती छान असा बॉल तयार झालेला आहे। आता आपण याला कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डीप करूया आणि आपण या ठिकाणी ब्रेड क्रम्स सुद्धा तयार करून घेतलेला आहे। छान असं कोटिंग करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती इझिली हे बॉल्स तयार झालेले आहेत आणि उरलेले सर्व बॉल्स आपण असेच तयार करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे बॉल्स तयार करून झालेले आहेत। तर आता आपण या ठिकाणी जे आपण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते तळून घेऊया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी तेल गरम करून घेतलेले आहे। आता आपण जे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते तेलात सोडूया आणि यांना मध्यम आचेवर चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। मस्त लाल रंग येईपर्यंत तळायचा आहे, ज्यामुळे यातलं जे चीज आहे त्यापर्यंत हे तेल पोहोचेल। तर तुम्ही बघू शकता आपले चीज बॉल या ठिकाणी छान तळून झालेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सर्व बॉल्स असेच तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे चीज बॉल्स बनवून रेडी आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोवर धन्यवाद।